तुझा फोन एंगेज येत होता आणि इथे आल्यावर सांगणारच होते मी. मानसिया, आर यू ओके? हो. तू संतोषला नाही का म्हणालीस? अगं संतोष माझी चॉईस नाहीये. ओके, मग कोण आहे तुझी चॉईस? ते आत्ता कसं सांगू मी तुला? म्हणून आत्ता कसं सांगू म्हणजे? काहीतरी ठरवलंच असशील ना तू. सध्या माझं इतकंच ठरलंय की मला फक्त आता माझ्या करिअरवर फोकस करायचंय. आणि या गोष्टीसाठी तू संत्यासारख्या चांगल्या मुलाला नाही म्हटलंयस. म्हणून संत्यापेक्षा चांगला मुलगा तुला मिळणार आहे का? दॅट आय डोंट नो. पण ताई आत्ता माझ्या डोक्यात लग्नाचा विचारही नाहीये. इनफॅक्ट मला त्या बाबतीत म्हणजे लाईफ पार्टनरच्या बाबतीत अजून हवी तितकी क्लॅरिटी नाहीये. म्हणून क्लॅरिटी नाहीये म्हणजे काय? अरे तुझ्या समोर एवढा चांगला मुलगा आहे, तेवढे चांगले पैसे कमवतो, अजून काय हवंय तुला? अगं मुलगा चांगला असला तरी आमच्या दोघांचे सूर जुळले पाहिजेत ना. आणि मनात नसतानाही कोणाला कसं हो म्हणायचं? मग तो मुलगा कितीही चांगला असू दे, मुलगा किती पैसे कमवतो याहीपेक्षा त्याचा स्वभाव कसा आहे, तो माझ्याशी जुळतो का, मला आवडतो का, हे मला जास्त महत्वाचं वाटतं. हे बघ मनु, तुझी मोठी बहीण म्हणून मी तुला समजावून सांगते. लग्नाचे डिसिजन्स घेताना डोक्याचा वापर करायचा असतो. हे सूर जुळणं वगैरे हे लग्नानंतर होतं. हो हो, म्हणजे हे बघ, कुठल्याही मुलाचा विचार करताना तो वेल सेटल्ड आहे का नाही हे आधी बघायचं असतं मनू. मला नाही तसं वाटत काही. म्हणजे तू म्हणते तेही बरोबर आहे, नाही असं नाही, पण माझ्यासाठी ते दुय्यम आहे. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुलाबरोबर माझं मन जुळणं. कारण मनात नसताना केलेलं लग्न नुसतं एक शोभेचं झाड बनून राहतं. मनात नसताना केलेलं लग्न फुलत नाही ताई. मधू मधू थांब थांब थांब. तू ऐकलंस का? आता काय? आता तुझ्या व्यायामाची चांगली सोय होईल असं वाटतंय मला. म्हणजे तू जर काही प्रयत्न केलेस तर. हे बघ नानू, व्यायामाच्या बाबतीत माझ्याकडे काय आनंदी आनंद आहे तुला माहिती आहे. मी आपले एक तुला संधी म्हणून देतोय. मला काय व्यायाम हा करायलाच लागणार नाही. तू आपल्याला जर ती विक्रांची वरची रूम मिळाली तर, म्हणजे जिने चढ उतार करण्यात किती व्यायाम होईल तुझा. अरे पण आपल्याला कशाला हवी ती विक्रांतची रूम? आपली आहे ती बरी आहे की. अरे त्या रूमच्या जवळच सज्जा आहे. तिथून मला चांगलं लक्ष ठेवता येईल सगळ्यांवर. आणि मी जे रोज 40 सूर्यनमस्कार घालतो ना, ते सुद्धा मला तिथंच घालता येतील. तर डोकं वगैरे फिरलंय का रे नानू? काय बोलतोस, तुला तरी कळतंय का ते? अरे तुला कोणी विचारलंय का, किंवा आपल्याला कोणी विचारलंय का त्या खोलीबद्दल? काय मोनिकाला आता खालच्या रूम मध्ये शिफ्ट करायचं अशी चर्चा मी सकाळी कानावर ऐकली. तर हे लोक आपल्याशी या विषयावर का बोलत नाही हेच मला कळत नाही. नानू, आपल्या खालच्या खोलीत बसूनही तू व्यवस्थित सर्वांवर नजर ठेवून आहेस का नाही?
ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे. अरे याच समाधानी वृत्तीचा मला राग येतो. चांगली प्रगती करायला नको ह्या जुन्या लोकांना. छे. म्हणजे आम्ही जुनी माणसं काळजी करतो हे चुकीचं वाटतं तुला? नाही, तसं नाही आजी, पण तुमच्या काळजीपेक्षा आमचं मत जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. ऍक्च्युली आजी, मला माझा फ्रीडम हवा असतो. म्हणजे कसं राहायचं, कुठे राहायचं, काय करायचं हे ठरवण्यासाठी. सॉरी पण आजी, मला न विचारता माझ्याबद्दल निर्णय घेतले जातात. कधी कधी न विचारता, कधी जबरदस्तीने. कोणी घेतला निर्णय तुला शिफ्ट करायचा? आईंनी आजी. म्हणजे बघा ना, त्यांनी मला येऊन काहीच सांगितलं नाही, त्यांनी स्वतःच ठरवलं सगळं. मानसीने मला येऊन सांगितलं की आई असा काहीतरी विचार करत होत्या म्हणून. हो. आणि जेव्हा मी त्यांना विचारायला गेले, त्या रडायला लागल्या. मग पुढे काय करू ते मला खरंच कळलं नाही आजी. अलका रडायला लागली? हो, बघा ना, म्हणजे त्या अशा रडायला लागल्या ना की जणू सगळ्यासाठी मीच जबाबदार आहे. आजी कसं आहे ना, मी रडायला लागले की काय बोलायचं ते मला खरंच कळत नाही. आता तुम्हीच सांगा ना आजी, बोलून प्रश्न सोडवायचा का रडून? बोलव अलकेला. नको 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 नको, मीच बोल. आई ग देवा. अरे बाप. अलके, ए अलके, ये बाई ग ये. काय झालं? काही नाही. काय नाही? रडत कशाला होतीस? नाही नाही, काही नाही. किती घाबरते सालकी. आणि कोणाला? हिला? नाही, तसं काही नाही. मला एक सांग, वरच्या खोलीतून हिला खालच्या खोलीत हलवायचा निर्णय तू घेतलास? हो, पण मी ना असा विचार केला होता की च्या खोलीतून खालच्या खोलीत हलवायचा निर्णय तू घेतलास का? हो की नाही, एवढं मला सांग. हो, पण ते हिच्या भल्यासाठीच आहे. पण मी बदलेन निर्णय. म्हणजे हिला त्रास होणार असेल तर माझा काही आग्रह नाही, मला चालेल. अलका, का घेतलास तू असा निर्णय? आई, या अवस्थेत हिला जिने चढायला उतरायला त्रास होईल म्हणून मी हा निर्णय घेतला. गीता मोहनला विचारलं तर ते सुद्धा त्यांची खोली बदलायला हो म्हणाले. बरोबर आहे तुझं. रडायला काय झालं तुला? तिला ते आवडलं नाही ना, म्हणून मला भीती वाटली. भीती? आणि सुनेची? अगं तू सासू आहे ना अलके. गेल्या 30 वर्षात मी कधी घाबरले का? मी पण सासूच आहे ना. मग काहीतरी काम शोधा ना आणि सासूच्या हक्काने सांगा मला. असं का बोलतेस तू? आणि तुम्ही सासू आहात माझ्या, मग तुम्ही तर ऑर्डर दिली पाहिजे ना मला. हे कर. अगं मला नाही जमत हे असं ऑर्डर वगैरे द्यायला. काल दिलीत ना तुम्ही ऑर्डर रूम शिफ्ट करायची.